तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की जेव्हापासून राकेशचा अपघात झाला आहे तेव्हापासून राकेश एका वेगळ्याच आता भूमिकेमध्ये आहे. राकेश काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि कशासाठी हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अंजली समोर आपल्या गुन्ह्याचा पाडा वाचला जाऊ नये आणि आपलं कारस्थान सगळ्यांच्या समोर येऊ नये यासाठी राकेशने या आता नाटकाला सुरुवात केलेली असते. पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे अर्णव ईश्वरीला संशय आलेला असतो. म्हणजे राकेश खरोखर आता सगळं काही विसरलाय की फक्त तो विसरण्याचं नाटक करतोय आपला गुन्हा लपवण्यासाठी, असा प्रश्न मात्र त्या दोघांना पडलेलाच असतो. आणि इथे जे मामा आहेत त्यांना, अजून वल्लरीला सुद्धा असंच वाटतं की राकेशचं हे नवीन कुठलं नाटक तर नाही आहे ना, आणि हा नाटकच करतोय. त्यामुळे मामाने, अर्णव आणि ईश्वरीने राकेशला लायकीतच ठेवायचं ठरवलेलं असतं. पण त्यांचा नाईलाज होतो. अंजली पुन्हा दुखावली जाऊ नये म्हणून ते जास्तीत जास्त राकेशची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि अंजलीला दाखवून देत असतात की तुझ्या नवऱ्याची इथे व्यवस्थित काळजी घेतली जाते, त्याला इथे रिस्पेक्ट केलं जाते, असं आता दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो अगदी सातत्याने. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला आता जरीसुद्धा वाटतंय की यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, पण तरीसुद्धा अपघात नेमका कुणी केले आणि कशासाठी याचा तपास ती पुन्हा पुन्हा पोलिसांना घ्यायला सांगत असते. कारण का तर इथे तिला संशय असतो की अपघाताच्या मागे अर्णवचा किंवा ईश्वरीचा हात आहे, जास्त करून ईश्वरीचा, आणि तिच्या सांगण्यावरून अर्णवने असं केलं असेल असा तिचा अंदाज असतो. पण प्रेक्षकांनो, खरं तर इथे एक गोष्ट घडलेली असते. हवालदार आलेले असतात राकेशचा मोबाईल घेऊन आणि म्हणत असतात की अपघाताच्या ठिकाणी आम्हाला हा मोबाईल सापडला, जो की आम्ही घेऊन आलो आहोत आणि तो मोबाईल आता आम्ही तुम्हाला देतोय. तेव्हा इथे मोबाईल स्विच ऑफ असतो आणि स्विच ऑफ असलेला मोबाईल त्याला आता अंजली चार्ज करते आणि तो चालूसुद्धा करते. त्याच्यावरती खूप सारे फोन करण्यात आलेले असतात. गुंडदादा असू दे, रिया असू दे, अंजली असू दे, अर्णव, ईश्वरी, सगळ्यांनी त्याला खूप प्रयत्न करून फोन केलेले असतात. पण त्याने मात्र फोन मुद्दामून बंद करून ठेवलेला असतो, कारण त्याला असा बॉम्ब फोडायचा असतो. पण प्रेक्षकांनो, आता वेळ आलेली असते ती राकेशच्या नाटकावरचा पडदा बाजूला करण्याची आणि त्याची तयारी अर्णव ईश्वरीने सुरू केलेली असते. येणाऱ्या भागामध्ये इथे आता राकेश नाटक करतो ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते. खिडकीतून गोळ्या बाहेर फेकणाऱ्या राकेशला ईश्वरीने रंगेहात पकडलेलं असतं. तो आता गोळ्या बाहेर फेकून देतोय खिडकीतून हे ईश्वरीने शोधून काढलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की राकेशने आजारपणाचं नाटक केलेलं आहे. त्यानंतर इथे रियाला बोलावलं जातं आणि रिया अंजली समोर येऊन राकेशच्या आणि तिच्या लग्नाचा खुलासा करत इथे आता लग्नाचे फोटो अंजलीला दाखवून ती खूप मोठ्या सत्याचा खुलासा करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला पोलिसांनी येऊन राकेशचा फोन दिलेला असतो आणि तेव्हा इथे अंजलीने त्याचा फोन चार्ज करून त्याला दिलेला असतो. ती म्हणते, अहो हा घ्या, तुमचा फोन घ्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने तो फोन आता खिशामध्ये ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, हा राकेश तर त्याचं नाटक करतच आहे. इथे आता रामनवमीची पूजा असते घरामध्ये आणि तेव्हा सगळी तयारी करण्यात आलेली असते. राकेश पूजेसाठी तयार झालेला असतो, पण नाटक असं करत असतो जणू काही त्याला आता काही आठवतच नाही आहे. लोक जसं सांगतायत तसं फक्त वागत असतो. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी म्हणत असतात, हा खरोखर आता याची स्मृती गेली आहे की नाटक करतोय, कळणार कसं? ईश्वरी म्हणते, आपल्याकडे अजून एक संधी आली आहे. हवालदारांनी त्याचा हरवलेला मोबाईल आता आणून दिला आहे. आपण एक काम करूया ना, त्याच्या मोबाईलवरती एका वेगळ्या सिम कार्डवरून फोन करूया.
त्याच्या ती रिंगटोन लक्षात आहे आणि तो सवयीप्रमाणे फोन उचलतोय का हे आपण बघूया. मग तर चालेल ना, त्याची रिंगटोन त्याच्या लक्षात तर असेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुला असं वाटतंय का मिस इंदोर की तुझा हा प्लॅन वर्क करेल? ती म्हणते का नाही करणार, मला खरंच असं वाटतं की माझा हा प्लॅन नक्की वर्क करेल. आणि तेव्हा इथे अर्णव आता एक वेगळं सिम कार्ड घेतो जो नंबर कुणाकडेच नसतो आणि त्याच्यावरून आता इथे राकेशला फोन केला जातो. इथे आता राकेशसुद्धा खूपच हुशार, तो इथे अगदी नाटक हुबेहूब खरंच करत असतो. फोन आता इतका वाजतो पण तरीसुद्धा राकेश काही फोन उचलत नाही. तो म्हणत असतो कुणाचा फोन वाजतोय, कुणाचा फोन वाजतोय. अंजली म्हणते राजेश अहो असं काय करताय, तुमच्या खिशामध्ये फोन वाजतोय ना तुमचा, मी दिलाय ना तुम्हाला चार्ज करून. तेव्हा राकेश म्हणतो हो का, नाही मला तर आठवतच नाही आहे की ही रिंगटोन माझी आहे, खरंच सांगतोय मला काही आठवत नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते अहो हा तुमचाच फोन आहे, तुमचीच रिंगटोन आहे, त्याच्यामुळे आता हा फोन वाजला की तुम्ही उचला. तेव्हा काही तुमचे कामाचे फोन असतील, तुम्ही वकील आहात ना, क्लायंटचे फोन वगैरे येत असतील, आता त्यांना तुम्ही कशी मदत कराल मला माहिती नाही, पण निदान फोन तरी उचला ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो बरं बरं ठीक आहे, मी फोन उचलेन, आता तुम्ही मला इतकी आठवण करून दिली तर मी जरूर फोन उचलेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता फोन वगैरे उचलला जात असतो, पण तिकडून अर्णव काहीच बोलत नाही, तो मुद्दा म्हणून गप्प राहतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की इथे सुद्धा हा राकेश आता खेळला आपल्याबरोबर, त्याला कळलं आपण हे सगळंजण मुद्दामून करतोय, म्हणून तो बघा ना किती हुशार आहे, फोन नाही उचलला त्याने. तेव्हा अर्णव म्हणतो असू दे, त्याचं आता खोटं जास्त दिवस टिकणार नाही आहे, एक ना एक दिवस समोर येणारच. मामा म्हणतात अर्णव तुला वाटत नाही का की हा जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करतोय, अंजलीला मूर्ख बनवेल हा, आपल्याला कसं मूर्ख बनवणार आहे. अंजलीसाठी जरी आपण गप्प बसलो तरी मनामध्ये आपल्याला माहितीच आहे की हा माणूस नाटक करतोय म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो मामा मलासुद्धा ते कळतं आहे, पण आपण आता थोडासा त्याला आणखीन वेळ देऊया, आणखी त्याने नाटक करूया, एक ना एक दिवस तरी त्याच्या हातून अशी चूक नक्कीच होईल की त्याचं कारस्थान आपल्यासमोर उघडं पडेल आणि मग आपण त्याचे आता 3, 13 आणि 12 वाजू. तेव्हा मामा म्हणतात तो दिवस लवकरच येऊ दे आणि ही राजेश भोसलेची घाण आपल्या घरातून निघून जाऊ दे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंजली राकेशला त्याच्या गोळ्या देत असते आणि राकेश तो गोळ्या घेत असतो, पण प्रेक्षकांनो तो राकेश खरोखर गोळ्या खातच नसतो, तर त्याने गोळ्या खायचं नाटक केलेलं असतं. आतापर्यंत ते कुणालाच कळत नाही की तो गोळ्या खात नाही आहे, तर गोळ्या खिडकीतून बाहेर फेकून देतोय. ही गोष्ट राकेश शिवाय कुणाला माहिती नसते. तो असं काही गोळ्या खाण्याचं नाटक करत असतो की तो गोळ्या खातोय असं दाखवत असतो, पण तो खात नसतो. सगळ्याच्या सगळ्या गोळ्या तो आता खिडकीतून बाहेर फेकत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला ही गोष्ट कळते. ज्या आता बाजूला इथे आता ईश्वरीची रूम असते, त्या बाजूला तिचं काहीतरी वस्तू पडलेली असते. ती म्हणत असते की माझी एखादी वस्तू इकडे पडली आहे आणि ती शोधण्यासाठी ती त्या ठिकाणी आलेली असते. आणि तेव्हा जात असताना त्या बाजूला अंजलीची रूम असते आणि अंजलीच्या रूमच्या बाजूला एक खिडकी असते. त्या खिडकीतून राकेश आता गोळ्या बाहेर फेकत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो काय होतं, राकेश आता पूर्णपणे बरा आहे, त्याला सगळं काही आठवतं आहे, पण त्याला ज्या गोळ्या दिलेल्या आहेत ना त्या गोळ्या तो खायला घाबरत असतो. त्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट झाले तर, कारण तो पूर्णपणे बरा आहे, मग तो कुठल्या आजाराच्या गोळ्या खातोय, तर स्मृती गेलेल्या गोळ्या खातोय, पण त्याला तर सगळं काही आठवतं आहे. मग जर त्याने गोळ्या खाल्ल्या तर त्याचा त्याच्या बॉडीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट आता राकेशला माहिती असते, म्हणून तो अंजलीला दाखवत असतो, घरातल्या लोकांना दाखवत असतो की तो गोळ्या खातोय, पण खरं तर तो गोळ्या खात नसतो. त्या सर्व गोळ्या खिडकीतून बाहेर जात असतात, त्या बाजूला कोणी जाणार नाही असा राकेशचा अंदाज असतो. मातीमध्ये त्या गोळ्या मिक्स होऊन जातील असं त्याला वाटत असतं, पण ज्या वेळेला आता तो गोळ्या खाली टाकतो ना त्यावेळेला त्या ठिकाणी ईश्वरी उभी असते. खिडकीतून ह्या गोळ्या कशा काय बाहेर आल्या म्हणून ती बघायला जाते. तर आता जो डोस राकेशला नेहमी खायचा असतो त्या डोसच्या सर्व गोळ्या खाली आता पडलेल्या असतात. तेव्हा ती बघते तर आता सर्व प्रकारच्या गोळ्या असतात आणि त्यासुद्धा सेम
सारख्या गोळ्या असतात, म्हणजे जो डोस त्याला डॉक्टरांनी दिलेला असतो त्या सर्व प्रकारच्या गोळ्या तिला तिथे सापडतात. तेव्हा इथे ईश्वरी काय करते, आता सगळ्या प्रकारच्या गोळ्या ती हातामध्ये घेते आणि राकेशच्या गोळ्या ज्या ठिकाणी असतात ना त्या ठिकाणी ती जाते आणि प्रत्येक आता पॉकेटमधली एक एक गोळी ती बाहेर काढते. त्यातल्या गोळ्या आणि खिडकीतून बाहेर पडलेल्या गोळ्या ह्या अगदी सारख्याच असतात. राकेश गोळ्या टाकतो आणि ईश्वरी आता गोळ्या समोर आलेल्या बघते. त्यामुळे तिने राकेशला जवळजवळ रंगे हातच पकडलेलं असतं. तेव्हा ती येते आणि म्हणते, जीजू तुम्ही गोळ्या खाल्ल्यात का? तेव्हा राकेश म्हणतो, हो गोळ्या तर मी खाल्ल्या. ती म्हणते, खरंच तुम्ही गोळ्या खाल्ल्यात का जीजू? तेव्हा तो म्हणत असतो, हो काय झालं मॅडम, ईश्वरी मॅडम काय झालं? तेव्हा ईश्वरी अंजली समोरच म्हणते की तुम्ही जर गोळ्या खाल्ल्यात तर मग ह्या गोळ्या मला बाहेर कशा काय सापडल्या, त्यासुद्धा आत्ताच. तेव्हा इथे अंजली म्हणते, ते कसं शक्य आहे, आता मी त्यांना गोळ्या दिल्यात आणि त्या तुला बाहेर कशा काय सापडतील? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अहो मी आता माझं कानातलं बाहेर पडलं होतं ते घेण्यासाठीच मी गेले होते, तर ह्या गोळ्या माझ्या समोर पडल्या त्यासुद्धा आत्ताच, आणि तेव्हा मी बघायला आले की जिजूंनी गोळ्या खाल्ल्यात ना. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, जिजू ह्या गोळ्या तुमच्याच आहेत ना? अंजली म्हणते, बघू मीच त्यांना गोळ्या देते. हो या त्यांच्याच गोळ्या आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघा या गोळ्यासारख्या इतक्या गोळ्या मला सापडलेल्या आहेत. म्हणजे जिजू आल्यापासून तुम्ही गोळ्या खाताय की फक्त खाण्याचं नाटक करताय? तेव्हा इथे राकेश आता म्हणतो की नाही मी तर गोळ्या खातोय, मग ह्या गोळ्या बाहेर कशा काय गेल्या मला नाही माहिती. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा जिजू माझं कानातलं पडलं होतं ते मी घ्यायला गेले होते आणि ह्या गोळ्या मला खिडकीच्या बाहेरच सापडल्या. अंजलीताई तुमचा विश्वास बसत नसेल तर आताही जाऊन तुम्ही बघू शकता, काही गोळ्या तिथे आता विरघळून सुद्धा गेलेल्या आहेत. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय हो हे काय आहे सगळं, तुम्ही गोळ्या खात नाही का? तेव्हा राकेश म्हणतो, खरं सांगू का मला आठवतच नाही आहे, पण मी तर गोळ्या खातो, मग त्या बाहेर कशा गेल्या मला खरंच नाही माहिती. कुणी माझ्या गोळ्या टाकल्यात का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जीजू अहो बरं होण्यासाठी गोळ्या आहेत त्या, कुणी बाहेर का टाकेल सांगा बरं, आणि ह्या तुमच्याच गोळ्या आहेत की नाही? तुम्ही विसरता का गोळ्या टाकता ते? जीजू ह्या गोळ्या तुम्हाला बरं होण्यासाठी आहेत, प्लीज ह्या गोळ्या तुम्ही खा, टाकत जाऊ नका. अंजलीताई त्यातला पुन्हा एक डोस तुम्ही द्या बरं, आणि आता समोरासमोर जिजूंना खायला सांगा, कदाचित त्यांच्या लक्षात राहत नसेल ना म्हणून. तेव्हा आता ती जाते आणि अर्णवला म्हणते, हे बघा अर्णव सर राकेशचा पर्दाफाश झाला आहे. राकेश नाटक करतोय की खरोखर त्याची स्मृती गेले हे आपल्याला बघायचं होतं ना, तर त्याची स्मृती गेलेली नाही आहे, तो नाटक करतोय, त्याला काही आजार नाही आहे म्हणून तो गोळ्या खात नाही आहे, सगळ्या गोळ्या खिडकीतून बाहेर फेकून देतो, आता मला सापडल्या. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर थँक्यू सो मच, तू सत्य शोधून काढलंस, आता त्या राकेशची आपण वाट लावायची. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आता आपण रियाची मदत घ्यायची आणि ताईसमोर राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश करायचा. ईश्वरी म्हणते, ते कसं काय? तेव्हा अर्णवने तिला आता आपला प्लॅन समजावून सांगितलेला असतो. तेव्हा अर्णव रियाला आपल्या हाताशी धरतो आणि तो तिला सांगतो तुला येऊन काय बोलायचं आहे आणि काय नाही. तेव्हा रिया आता अंजली समोरच येते आणि म्हणते, सर्वेश कुठे आहेस तू सर्वेश, सर्वेश. तेव्हा राकेश आता तिथे येतो. तेव्हा ती म्हणते, सर्वेश अरे कसं आहेस तू, ही काय अवस्था करून घेतलीस तू डार्लिंग, आणि त्याला मिठी वगैरे मारते. अंजली म्हणते, एक मिनिट, हे काय काय करताय तुम्ही, तुम्हाला लाज नाही वाटत का? माझ्या नवऱ्याला सर्वेश काय म्हणताय, त्याला मिठी काय मारताय? तेव्हा इथे रिया म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, हा सर्वेश आहे माझा नवरा, त्याला मिठी मारायला मी का लाजू? अंजली म्हणते, काय तुम्ही डोक्यावरती पडलात का? माझा नवरा आहे राजेश भोसले, 4 वर्ष झालेत आमच्या लग्नाला आणि आता आमचं बाळपण आहे. तेव्हा रिया म्हणते, एक मिनिट, गेल्या महिन्यात आम्ही लग्न केलं आहे आणि 3-4 वर्षाचं रिलेशनशिप आमचंसुद्धा आहे आणि आता गेल्या महिन्यातच आम्ही गोव्यात जाऊन लग्न केलं आहे. ती म्हणते, खोटं बोलतेस तू. रिया म्हणते, विश्वास बसत नाही आहे का? थांबा मी तुम्हाला पुरावे देते. तेव्हा इथे आता रियाने तिला फोटोज दाखवलेले असतात, गोव्याला फिरायला गेलेले फोटो रिया आता अंजलीला दाखवते. तेव्हा राकेश इथे रियाच्या खांद्यावरती हात काय टाकतोय, तिला मिठी काय मारतोय, तिच्या बोटामध्ये अंगठी काय घालतोय, तिच्या गळ्यामध्ये इथे चेन काय घालतोय, हे सगळे फोटो आता रियाने कॅप्चर करून ठेवलेले असतात. इथे आता नको त्या अवस्थेतले रोमॅन्टिक फोटोसुद्धा इथे रिया अंजलीला मुद्दामूनच दाखवते आणि तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते.
ती म्हणते हे सगळं काय आहे, हे तर राजेश आहेत. ती म्हणते हे बघा मला नाही माहिती, पण हा माझा सर्वेशच आहे, म्हणूनच त्याने तुमचा अजून बायको म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, कळते का तुम्हाला. तेव्हा इथे अंजली म्हणते खरंच तुम्ही माझे राजेश नाही आहात का. तो म्हणत असतो हे बघा मला काही आठवतच नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो ताई अगं यांचं म्हणणं आहे की हा सर्वेश आहे आणि तो त्यांचा नवरा आहे, आणि आपल्याला असं वाटतं आहे की हे राजेश जिजू आहेत. आता काय करायचं, दोघे तर सारखेच दिसत आहेत, सर्वेश पण सारखाच आहे आणि जिजू पण तसेच दिसत आहेत ना. तेव्हा अंजली म्हणते होणार आहे, आता काय करायचं आपण. तेव्हा इथे रिया म्हणते सर्वेश चल आपल्या घरी चल. तो म्हणतो आहो पण मला काही आठवतच नाही आहे की मी तुमचा नवरा आहे की यांचा. तेव्हा ती म्हणते तुला काही आठवत नाही आहे, मग तुला असं का वाटते तू यांचा नवरा आहेस, तू माझा नवरा आहेस, कळतंय का. आपल्या घरी चल, तिथे आपल्या दोघांच्या लग्नाचे सुद्धा फोटोज आहेत, आपले सगळे फोटोज आहेत तिथे. तेव्हा इथे आता लग्नाचे फोटो हे अगदी हुबेहूब तयार केलेले असतात, ते अगदी खरेच वाटत असतात. रिया आणि राकेश ज्या आता पोझिशनमध्ये उभे असतात त्या पोझिशनमध्येच असतात, त्यांना फक्त लग्नाचे फोटोज लावलेले असतात, लग्नाचे कपडे घालून ते फोटो तयार करण्यात आलेले असतात. आणि तेव्हा राकेश आता त्याला काही बोलताच येत नाही की तो नक्की आहे तरी कोण, कारण अर्णव ईश्वरीने त्याला आता चांगलंच फसवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता रिया अंजलीच्या समोर येऊन राकेशच्या आणि तिच्या लग्नाचे फोटो तिला दाखवत राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश करते, आणि त्यामुळे अंजलीच्या समोर एक सत्य आलेलं असतं की राकेशने खरोखर तिच्याबरोबर लग्न केलं आहे का, असा प्रश्न, असा संशय अंजलीच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.